आता चांगला प्रश्न आहे की नवीन कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी वारीला यायचं ठरवलं तर कसं यायचं? काही नाही आहे बघा. बरेचसे आता तुम्ही जर आय-टीमधले असेल तर आय-टी दिंडी म्हणून एक असते. त्या दिंडीमध्ये सहभागी होऊ शकता. तिथं बऱ्यापैकी चांगली सुविधा आहे. प्रत्येक तुम्ही ज्या ठिकाणचे आहेत, म्हणजे अगदी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यामधून दिंडी असते. आता यासाठी तुम्हाला दिंडीची रचना थोडीशी समजावी लागेल. सगळ्यात पहिले म्हणजे पालख्यासुद्धा भरपूर असतात. एक ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची अशा असंख्य पालख्या असतात. तर मी ज्या पालखीमध्ये जातो ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. तर त्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये रथाच्या समोर 27 दिंड्या असतात ज्या मानाच्या असतात आणि रथाच्या मागे 27 दिंड्या त्या मानाच्या असतात. त्याच्या मागे शेकडो किंवा काही हजार दिंड्या सुद्धा असतील. एवढा मोठा लावाजमा असतो. प्रत्येक दिंडीला एक नंबर असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या दिंडीतून यायचं हे तुम्ही ठरवू शकता. पण अगदीच तुम्हाला म्हणजे हडपसर ते सासवड किंवा आळंदी ते पुणे हा टप्पा जर करायचा असेल तर तुम्ही त्या दिंडीबरोबर सुद्धा चालत जाऊ शकता. पण अडचण अशी असते की दिंडीचे काही नियम असतात. तुमचा पेहराव, तुम्ही त्या लाईनमध्ये चालताय की नाही, दिंडीची एक स्वतःची शिस्त असते. तुम्ही बघाल की दिंडीच्या मध्ये स्त्रिया आणि पुरुष, स्त्रिया ह्या डाव्या बाजूला चालत असतात, पुरुष हे उजव्या बाजूला चालत असतात. काही दिंड्या मात्र पूर्ण स्त्रियांच्या सुद्धा असतात, त्या पूर्णपणे चालत असतात. जर समजा 4 रांगा केलेल्या असतील तर तुम्ही त्या 4 रांगेमध्ये एका मागोमाग एक असे चाललं असलं पाहिजे, नाहीतर मग चालणाऱ्यांना अडचण होऊ शकते. तुम्ही माझ्या मते कुठलाही एक टप्पा सुरुवातीला यायला सुरुवात करा. एकदा एक टप्पा आल्यानंतर तुम्हाला लोकांची ओळख होईल. तिथं ज्यावेळेला विसावा असतो त्या विसाव्यामध्ये तुमची लोकांशी चर्चा होईल आणि त्यातूनच तुम्ही दिंडीतून पुढे जाऊ शकता. पण जर तुम्हाला पूर्ण वारी करायची असेल तर कुठल्या तरी दिंडीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन अगोदर करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला त्या दिंडीला संपर्क करावा लागेल आणि मग त्याची जी काय नॉमिनल फी असते 1,500, 2,500, 3,000, 3,500 त्या प्रत्येक दिंडींची एक फी असते. कारण तुम्हाला ती व्यवस्था करावी लागते, त्यासाठी ती नॉमिनल फी असते आणि त्याच्यातून तुम्ही चालत जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये भरपूर भजन, कीर्तन, नामस्मरण, नाचणं, गाणं, अभंगावरती असे भरपूर कार्यक्रम त्याच्यामध्ये होत असतात. मला माहिती आहे तुमचे अजून भरपूर प्रश्न असतील या दिंडीबद्दलचे. तुमचे कुठलाही प्रश्न असेल तर तो या खाली कमेंटमध्ये टाका. आम्ही त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. दिंडीबद्दलची जी सर्व माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेलच, तर ते ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. वारीबद्दल आणखीन व्हिडिओ मी तयार करतोच, ते तुम्ही पाहत राहा आणि गोसत्व या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.